प्रेक्षकांनो, आजच्या भागाची सुरुवातच खूप भावनिक आणि मनाला भिडणारी अशी होते. आज आपण पाहतो की सायली आणि सुमन यांच्यामधील संवाद मालिकेला एक वेगळीच उंची देतो. सुरुवातीला सायली सुमनशी मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसते. दोघींमध्ये असलेला विश्वास, समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दलची आपुलकी आजच्या भागात ठळकपणे समोर येते. तेवढ्यात प्रतिमा त्या तिथे येतात आणि सुमनला म्हणतात, सुमन, सायली तुझ्याजवळच आहे, तू बस, मी कॉफी घेऊन येते. प्रतिमा त्यांचा हा साधा संवाद जरी वरवर पाहता सामान्य वाटत असला तरी प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतो. कारण सध्या घरात सुरू असलेलं हे सगळं नाटक, सुमनचं वागणं, तिची तब्येत, तिचं शांत राहणं, या सगळ्यामागे मोठं गुपित दडलं आहे. प्रतिमा त्या कॉफी आणायला जातात आणि इथेच सायली आणि सुमन यांच्यातील खरा संवाद सुरू होतो. सायली हळूच सुमनकडे पाहते आणि म्हणते, काकू, खरंच तुमची कमाल आहे. तुमचं वागणं इतकं नैसर्गिक आहे की सगळ्यांनाच ते खरं वाटत आहे. सायलीचे हे शब्द सुमनच्या मनाला लागतात, कारण सुमन जे काही करते आहे ते तिच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. सायली पुढे म्हणते की बरं झालं आपल्याला डॉक्टर श्रद्धांची पण साथ मिळाली आहे, त्यामुळे आपली योजना अजून मजबूत झाली आहे. हे ऐकून सुमनच्या चेहऱ्यावर क्षणभर समाधान दिसतं, पण त्याचबरोबर तिच्या मनात अपराधीपणाची भावना अधिक गडद होत जाते. सुमनच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती सायलीला म्हणते, सायली, सगळं ठीक आहे ग, पण मला खूप अपराधी वाटतंय. या सगळ्या प्रकरणात भाऊजी आणि वहिनी विनाकारण भरडले जात आहेत. एका नीच माणसाला पकडण्यासाठी मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या 2 माणसांना खूप त्रास देते. हा संवाद प्रेक्षकांच्या मनाला चटका लावतो. सुमनचा स्वभाव, तिचं मायेचं मन आणि कुटुंबासाठी असलेली काळजी पुन्हा एकदा दिसून येते. सायली मात्र परिस्थितीची जाणीव ठेवून ठामपणे उत्तर देते. ती म्हणते, काकू, काय करणार, आनंदाने तर हे सगळं करत नाही आहोत ना आपण. परिस्थिती आपल्याला हे सगळं करायला भाग पाडते आहे. सायलीचं हे बोलणं तिची परिपक्वता दाखवतं. ती फक्त भावना नाही तर वास्तवाचाही विचार करते आहे. यानंतर सुमन एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. ती म्हणते, सायली, आपण सगळं भाऊजींना आणि वहिनींना सांगूयात का? हा प्रश्न ऐकून प्रेक्षकांचंही लक्ष वेधलं जातं, कारण आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या मनातही हाच प्रश्न होता की सुमन सगळं सत्य का लपवत आहे. सायली लगेचच नकार देते. ती म्हणते, नको सुमन काकू, इतक्यात नको. आपण जर त्यांना सगळं सांगितलं तर सगळं बिघडेल. सायली पुढे प्रतिमा त्यांचा स्वभाव सांगते. काकू, तुम्हाला माहिती आहे ना प्रतिमा काकूंचा स्वभाव? नागराज काका त्यांच्यासमोर आले तर रविराज काकांचा राग अनावर होईल, आणि जर त्यांनी नागराज काकांना रागारागात जाब विचारला तर आपली सगळी योजना फसण्याची शक्यता आहे. हा संवाद मालिकेतील सस्पेन्स अधिक वाढवतो. नागराजचं नाव घेतल्यावर सायली आणि सुमन दोघींच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसतो. नागराज हा फक्त एक खलनायक नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी धोका आहे, हे आजच्या भागातून पुन्हा एकदा अधोरेखित होतं. सायली पुढे ठामपणे म्हणते, काकू, आपल्याला ही रिस्क घेता कामा नये. नागराज काकांच्या सगळ्या पापांचा पुरावा मिळेपर्यंत तुम्हाला हे नाटक सुरू ठेवावंच लागेल. सायलीचे शब्द कठोर वाटली तरी त्यामागे असलेली सत्यता प्रेक्षकांना पटते. सुमन हळूच मान खाली घालते आणि म्हणते, हो सायली, मी कच खाणार नाहीच आहे, पण भाऊजी आणि वहिनी माझ्या काळजीने खूप कासावीस होत आहेत, ते मला बघवत नाहीये. हा संवाद सुमनच्या मनात चाललेला संघर्ष स्पष्टपणे दाखवतो. एकीकडे न्यायासाठी लढण्याची जबाबदारी आणि दुसरीकडे कुटुंबाच्या वेदना, या 2 गोष्टींमध्ये सुमन अडकली आहे. सायली पुन्हा तिला समजावते. ती म्हणते, काकू, आपण हे सगळं रविराज काका आणि प्रतिमा काकूंसाठीच करतोय ना. त्यांना मारणाऱ्या माणसाचं खरं रूप जगासमोर यायलाच पाहिजे. हे शब्द ऐकताच सुमन थोडी सावरते. तिच्या चेहऱ्यावर निर्धार दिसतो. सायली असं म्हटल्या क्षणी सुमन म्हणते, हो ग सायली, मला सगळं कळतंय. हा क्षण फार भावनिक आहे, कारण इथे सुमन केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी हा त्रास सहन करत आहे. आता पुढचा सीन घेतलाय त्यांनी सचिनचा. प्रेक्षकांनो, सचिन आता अक्षरशः म्हणजे त्या अस्मिताला इतकं इमोशनल करतोय. बघा काय माणसं असतात ना जगात प्रेक्षकांनो, बापरे बाप. आता तो सचिन पोचलाय सुभेदारांच्या घरी. कल्पनाताई स्वयंपाक करत असतात. वाकून वाकून बघत असतो सुभेदारांच्या घरामध्ये आणि कल्पनाताईंना आवाज देतो, मॉम, कल्पनाताई.
त्याला बघता क्षणी खूप चिडतात. कल्पनाताई त्याला बघून पुढे येतात रागारागात. कल्पनाताई म्हणतात, सचिन तू इथे का आलायस? तुला अस्मिताच्या वडिलांनी हाताला धरून घराच्या बाहेर काढलं होतं ना रे, मग परत यायला तुला लाज नाही वाटली का रे सचिन? तुला किती वेळेला सांगायचं आम्ही की तू आमच्यापासून लांब राहा बाबा. आता सचिनने तर सगळीच लाज सोडलीच आहे. प्रतापराव येतात तिकडनं आणि म्हणतात, अगं कल्पना काय झालं, एवढ्याने का ओरडतीयस? आणि सचिनला बघता क्षणी आश्चर्य व्यक्त करतात. सचिन तू इथे? आता बघा प्रेक्षकांनो, त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे एकामागोमाग एक सीन दाखवलेत. नागराज सारखा वर बघत असतो. आता अर्जुनचं लक्ष जातं बरं का की नागराज सारखा वर बघतोय, सायली गेलीये ना भेटायला सुमनला, म्हणून त्याचं लक्ष बारीक तिकडे अर्जुनचं जरा नोटीस करतो आणि म्हणतो, काय झालं नागराज काका, सायली बोलतीये ना सुमन काकूंशी, तू कशाला टेन्शन घेतोय एवढं? नागराज म्हणतो, अरे नाही रे अर्जुन, सुमन हायपर झाली पुन्हा तर, अरे सायली बिचारी घाबरेल ना. रविराज म्हणत असतात नागराजला, काही गरज नाहीये नागराज तुला वर जायची. पण नागराज बघा कसा निर्डावलेला आहे. तेवढ्यात प्रतिमा येतात. मग नागराज म्हणतो, अगं वहिनी कॉफी घेऊन चालली का? आण ना इकडे, मी घेऊन जातो दोघींसाठी. अगं आण ग. आता एकाही सेकंदाचा विलंब न करता लगेच तो कॉफीचा ट्रे घेतो आणि सुमनच्या खोलीत जातो. सायली सुमनला समजवत असते इकडे रूममध्ये, काकू आता ना तुम्ही काळजी करू नका, पण लवकरात लवकर आपल्या हातात काहीतरी ठोस पुरावा आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला नागराज काकांना अटक करता येईल. आता सायली असं बोलतच असते, तेवढ्या तिथे नागराज येतो कॉफी घेऊन. मग लगेच सुमन प्रसंगावधान साधून सायलीचा हात जोरात झटकते आणि म्हणते, दूर हो म्हणते ना तुला, का आलीयस तू माझ्याजवळ? ती नाटक करायला लागते लगेच वेढेपणाचं. जे सोंग तिने आणलंय नागराजला उल्लू गुंवायला तेच ती करते. सुमन सायलीला म्हणते, दूर हो, तुम्ही पण दूर व्हा, माझ्याजवळ कोणी येऊ नका, दूर व्हा. सायली म्हणत असते, सुमन काकू शांत व्हा. सुमन काही पण भरळत असते, दूर व्हा, आता रात्र होईल, लाल रंगाचा कापूस आणा, रात्र होईल, कापूस दगड. सायली म्हणते, शांत व्हा काकू, शांत व्हा. सुमन म्हणते, माझे हात दोन्ही बांधणार, कोणीतरी बांधणार, माझे पाय पण बांधणार. नागराजला कन्फर्म झालंय की आता सुमन वेडी पिशी झालीये. असो, सायली आता नागराजकडे बघायला लागते. पुढचा सीन पुन्हा सुभेदारांचा घेतलाय. प्रतापराव ओरडतात खूप सचिनवर आणि म्हणतात, सचिन तुला मी या घराबाहेर हकललं होतं ना, तू कशाला आलाय? अरे बाबा, अस्मिताच्या तब्येतीत आणखीन भर घालू नको, तिची तब्येत आधीच बरी नाहीये, आलायस तसा मागच्या पावली परत जा. सचिन म्हणतो, जाणारच आहे मी, मला एकदा अस्मिताला भेटू द्याओ, ती माझे कॉल्स घेत नाहीये, माझ्या मेसेजेसला रिप्लाय करत नाहीये, काय करायचं मला कळत नाहीये. प्रतापराव म्हणतात, हां मी सांगतो तुला काय करायचं ते, आत्ताच्या आत्ता इथून तुझं तोंड काळं कर. सचिन, अस्मिताला तुझ्यासोबत बोलायची पण इच्छा नाहीये, तुला कळत नाहीये का? इथे फिरकायचं पण नाहीये सचिन, चल निघ. सचिन मात्र पिच्छा सोडायला तयारच नाहीये. सचिन म्हणतो, एकदा मला अस्मिताला भेटू द्या, मी प्रॉमिस करतो मी तिला त्रास नाही देणार. असं म्हणून सचिन डायरेक्ट घरात घुसतो बरं का. अस्मी असं म्हणून तो घरात जाणार. तेवढ्यात मागून अर्जुन आणि सायली आल्यात. अर्जुनने आल्या क्षणी सचिनचा हात धरला आणि सणकन त्याच्या कानाखाली मारली. सचिन आता अगदावणेपणा करतो बरं का. आधी तर अर्जुनकडे आश्चर्याने बघतो आणि म्हणतो, मार बाबा, मार अजून, मार मला, घे मार अजून अर्जुन. अरे माझी तीच लायकी आहे, मी कितीही मार खायला तयार आहे, पण मला अस्मीपासून आणि माझ्या बाळापासून प्लीज दूर करू नकोस रे अर्जुन, शपथ आहे तुला अस्मीची आणि माझ्या बाळाची. अर्जुन त्याला पुन्हा खरंच मारणार असतो बरं का. मग तो त्याचा हात रोखतो. तेवढ्यात येते अस्मिता आणि मोठ्याने ओरडून म्हणते, सचिन माझी आणि माझ्या बाळाची शपथ घालतोयस माझ्या भावाला? तुला खरंच आमची किंमत असती ना तर वावत नसता लिहिलास तू. सचिन आता उशीर झालेला आहे, आता इथे येऊ नकोस आणि माफी मागून काही उपयोग नाहीये. सचिन पुन्हा अगदी लास सोडल्यासारखा, चुकलो ग मी अस्मी, अगं मला माफ कर ग, पण या चुकीची मला मोठी शिक्षा देतेस ग तू अस्मी, प्लीज अस्मी. मी माझ्या बायकोशिवाय आणि माझ्या होणाऱ्या बाळाशिवाय नाही राहू शकत. अर्जुन रागावने बघत असतो सचिनकडे. सचिन म्हणतो अस्मिताला, अस्मी तू जर माझ्याशी नीट बोलणार नसशील, मला माफ करणार नसशील, तर मी आता खाणं पिणं सोडून देतो. अस्मी आता मला मरणच आलेलं बरं. सायली म्हणते, अहो भाऊजी, भरल्या घरात काय बोलताय हे सगळं? सचिन म्हणतो, खरंच तेच बोलतोय मी सायली बहिणी, आता ह्या क्षणापासून मी अन्न पाण्याचा त्याग करणार आहे. थोडक्यात काही याने जायला एक धमकीच दिली आहे प्रेक्षकांनो, की आता म्हणजे मी ह्या जगातच राहणार नाही बुवा. आता त्या अस्मिताला टेन्शन येणार ना बिचारीला. आता एवढं सगळं तो बोलतो आणि चालला जातो बरं का तिथून. मग अस्मिता धाय मोकलून रडायला लागते. काय करावं तिने प्रेक्षकांनो? एकतर आधीच बिचारी आडलेली आणि त्यातनं तिच्या डोक्याला हे टेन्शन. आता तिचं ते रडणं बघून कसं तरीच होतंय कल्पनाताईंना, सायलीला. सायली पटकन तिच्याजवळ जाते आणि तिला सावरते. आता रडू नका अस्मिताताई, असं ती खूण करते डोळ्याने. पण आता करायचं काय पुढे? ह्या सगळ्यामध्ये पूर्णाजींनी खूप छान सोल्युशन दिलं बरं का प्रेक्षकांनो. आता इथून पुढे दाखवलं त्यांनी नागराजचा आणि सुमनचा सीन.
आता बघा प्रेक्षकांनो, जो नवीन प्रोमो तुम्ही पाहिलाय ना, आता त्या प्रोमोमध्ये जे त्यांनी दाखवलंय की नागराज कन्फेशन देतोय त्याच्या गुन्ह्याचं, त्यांनी स्वतःच कबूल केलंय की तोच आहे मास्टरमाइंड. पण मला तरी पण ना कुठेतरी एक शंका वाटते मनामध्ये. खरंच नागराज एक्सपोज होईल का हो प्रेक्षकांनो? नागराज जर एक्सपोज झाला तर सायली ही खरी तन्वी आहे हे एक्सपोज व्हायला काही वेळ लागणार आहे असो, पण त्यांनी ते 100 दिवसाचं काय सांगितले ना, ते बघूयात आता पुढे कसं कसं होतंय. आता प्रतिमा आणि सुमन असतात खोलीत. लगेच नागराज येतो आणि म्हणतो, वहिनी अगं दादा कुठे? प्रतिमा म्हणतात बाहेर गेल्यात. नागराज म्हणतो, वहिनी तुला पण बाहेर जायचं होतं ना, तू म्हणत होतीस मार्केटमध्ये जायचंय, भाज्या संपल्यात. प्रतिमा म्हणतात, रविराज घरी आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये, सुमनजवळ कोणीतरी थांबायला हवं. नागराज म्हणतो, अगं वहिनी मी आहे ना सुमनजवळ, तू जा की बिनधास्त. सुमनला भीती वाटत असते बरं का थोडी मनातून. नागराज म्हणत असतो, मी माझ्या बायकोशिवाय आणि माझ्या होणाऱ्या बाळाशिवाय नाही राहू शकत. अर्जुन रागावने बघत असतो सचिनकडे. सचिन म्हणतो अस्मिताला, अस्मी तू जर माझ्याशी नीट बोलणार नसशील, मला माफ करणार नसशील, तर मी आता खाणं पिणं सोडून देतो. अस्मी आता मला मरणच आलेलं बरं. सायली म्हणते, अहो भाऊजी भरल्या घरात काय बोलताय हे सगळं? सचिन म्हणतो, खरंच तेच बोलतोय मी सायली वहिनी. आता ह्या क्षणापासून मी अन्न पाण्याचा त्याग करणार आहे. थोडक्यात काही याने जायला एक धमकीच दिली आहे प्रेक्षकांनो, की आता म्हणजे मी ह्या जगातच राहणार नाही बुवा. आता त्या अस्मिताला टेन्शन येणार ना बिचारीला. आता एवढं सगळं तो बोलतो आणि चालला जातो बरं का तिथून. मग अस्मिता धाय मोकलून रडायला लागते. काय करावं तिने प्रेक्षकांनो? एकतर आधीच बिचारी आडलेली आणि त्यातनं तिच्या डोक्याला हे टेन्शन. आता तिचं ते रडणं बघून कसं तरीच होतंय कल्पनाताईंना, सायलीला. सायली पटकन तिच्याजवळ जाते आणि तिला सावरते. आता रडू नका अस्मिताताई, असं ती खूण करते डोळ्याने. पण आता करायचं काय पुढे? ह्या सगळ्यामध्ये पूर्णाजींनी खूप छान सोल्युशन दिलं बरं का प्रेक्षकांनो. आता इथून पुढे दाखवलं त्यांनी नागराजचा आणि सुमनचा सीन. आता बघा प्रेक्षकांनो, जो नवीन प्रोमो तुम्ही पाहिलाय ना, आता त्या प्रोमोमध्ये जे त्यांनी दाखवलंय की नागराज कन्फेशन देतोय त्याच्या गुन्ह्याचं, त्यांनी स्वतःच कबूल केलंय की तोच आहे मास्टरमाइंड. पण मला तरी पण ना कुठेतरी एक शंका वाटते मनामध्ये. खरंच नागराज एक्सपोज होईल का हो प्रेक्षकांनो? नागराज जर एक्सपोज झाला तर सायली ही खरी तन्वी आहे हे एक्सपोज व्हायला काही वेळ लागणार आहे असो, पण त्यांनी ते 100 दिवसाचं काय सांगितले ना, ते बघूयात आता पुढे कसं कसं होतंय. आता प्रतिमा आणि सुमन असतात खोलीत. लगेच नागराज येतो आणि म्हणतो, वहिनी अगं दादा कुठे? प्रतिमा म्हणतात बाहेर गेल्यात. नागराज म्हणतो, वहिनी तुला पण बाहेर जायचं होतं ना, तू म्हणत होतीस मार्केटमध्ये जायचंय, भाज्या संपल्यात. प्रतिमा म्हणतात, रविराज घरी आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये, सुमनजवळ कोणीतरी थांबायला हवं. नागराज म्हणतो, अगं वहिनी मी आहे ना सुमनजवळ, तू जा की बिनधास्त. सुमनला भीती वाटत असते बरं का थोडी मनातून. नागराज म्हणत असतो, प्रतिमा त्याला, अगं वहिनी तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का अजून? मला मान्य आहे रागाने मी एकदा सुमनवर हात उचलला अगं, पण रागही प्रेमापोटी असतो ना गं वहिनी. पण तिच्या किडनॅपिंगमध्ये माझा हात नाही हे सिद्ध झालंय की काय क वहिनी? तू आता सुमनजवळ मला बसून नाही देणार का? मी काय इतका नीच माणूस आहे का ग वहिनी? खरं सांग, नाही म्हणजे जन्मभर मी आता न केलेल्या गुन्ह्याची शिक्षाच भोगायची का? त्यावर प्रतिमा जरा विचार करायला लागतात. नागराज इमोशनल करतो बरं का त्यांना आणि म्हणतो, बघ ना वहिनी, सुमनकडे एकदा कशी शांत बसलीये बिचारी. अगं मी बसलो तिच्याजवळ तर तिला बरं वाटेल ना वहिनी. अगं शेवटी बायकोला नवऱ्याचा सहवास हवा असतो ना वहिनी. आता प्रतिमा इमोशनल होतात बरं का. नागराज म्हणतो, जा ना वहिनी, मी बसतो की इथे. ए सुमन, तुला चालेल का मी तुझ्याजवळ बसलेलो? सुमन आता विचार करायला लागते की सायली मघाशीच सांगून गेली आहे की आपल्याला आता काहीतरी ठोस पुरावा मिळवावाच लागणार आहे. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.